सारं काही तिच्यासाठी या मालिकेचा 14 सप्टेंबरचा एपिसोड हा शेवटचा एपिसोड आहे. हा प्रेक्षक हो, आज ही मालिका आपल्या सर्वांचा निरोप घेते. आजच्या एपिसोडमध्ये सगळे खोत कुटुंबियांमध्ये आनंदी आनंद दाखवलेला आहे. निशिला गोंडस कन्यारत्न झालंय. ओवी आणि श्रीनूचं धूमधडाक्यात लग्न लागलंय. उमाताईची लाडकी बहीण संध्या सुद्धा भेटायला आलीये. संध्याने आपल्या मुलीच्या लग्नात म्हणजेच ओवीच्या लग्नात ओवीला आशीर्वाद सुद्धा दिलाय. तर प्रेक्षक हो, हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा एपिसोड खूप मस्त झालेला दाखवलेला आहे. चला तर पाहूयात काय होतंय आजच्या एपिसोडमध्ये. पोलीस मेघनाला घेऊन जात असतात, पण निशी मात्र मेघनाबाईंना थांबवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करत असते. नीरज मावला म्हणतो, ऐकलत मिसेस मेघना सचदेव, माझी गावंढळ बायको काय बोलली होती ते? तू तिला अक्षरशः टॉर्चर केले, तरी तू तुझा विचार करतीये. याला म्हणतात संस्कार. हे आहेत या घराचे संस्कार, कोकणातल्या मातीचे संस्कार. हे असे लाखो करोडो रुपये खर्च करून सुद्धा विकत घेता येणार नाहीत. असे संस्कार आहेत माझ्या निशीचे. आता मेघनाबाईंनाही त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागतो. मेघना रडत रडत हात जोडून निशीची माफी मागते. ती म्हणते, निशी बाळ, मला माफ कर. मी तुझ्या जीवावर उठले. मी तुझ्या बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तरी आज तू मला वाचवतेस. एखाद्याचं एवढं मोठं मन कसं असू शकतं ग? त्यावर ओवी लगेच म्हणते, असू शकतं. खोतांच्या मुलीचं मन नक्की असं असू शकतं, कारण या घरात पैशापेक्षा नात्यांना महत्त्व दिलं जातं. दादाही आता मेघनाबाईंना म्हणतात, मेघनाबाई, तुम्ही ऐकलं असेल, जुनी माणसं नेहमी म्हणतात, आपली मुलं जर चांगली निपजली ना, तर त्यांच्यासाठी इस्टेट करून ठेवायची काही फायदा होत नाही. आणि मुलं जर चांगली संस्कारी असतील तर त्यांच्यासाठी प्रॉपर्टी करून ठेवायची गरजच पडत नाही, कारण गुणी मुलंच खरी संपत्ती असते. मेघनाबाई, तुम्ही खूप नशिबान आहात. तुमच्या पोटी नीरज रावांसारखा एक गुणी मुलगा जन्माला आला आणि आज त्याचाच संसार मोडायला निघाला. आज त्याची काय परिस्थिती ओढवली आहे हे कोणीच सांगू शकत नाही. मेघनाबाई त्यावर म्हणतात, खरं आहे दादा तुमचं, माझं चुकलं. तुम्हा सगळ्यांची मी गुन्हेगार आहे. नीरज, तू अगदी बरोबर बोलतोयस. माझी जागा जेलमध्येच आहे. मला शिक्षा तर व्हायलाच हवी आणि ती मी भोगणार. चला इन्स्पेक्टर साहेब. पोलीस आता मेघनाबाईला घेऊन जायला निघतात. तो चारू त्यांना थांबवते. ती म्हणते, थांबा. कळत न कळत का होईना, पण दाईजीच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. मला शिक्षा झालीच पाहिजे. इतके दिवस दाईजीच्या मनाला मी जबाबदार आहे ही सल माझ्या मनाच्या कोपऱ्यात होतीच, आणि ती शिक्षा मिळाल्याशिवाय नाही जाणार. त्यावर मंजूही चिडून म्हणते, खरं आहे तुझं, तुला शिक्षा तर व्हायलाच हवी. चारू, अगं आज तुझ्यामुळे माझ्या आईच्या जागी असलेल्या दाईचीला गमावलंय मी. तू जरी म्हणाली नसतीस ना, तरी मी तुला पोलिसांच्या ताब्यात दिलंच असतं. इन्स्पेक्टर साहेब, हिलाही घेऊन जा इथून. आता पोलीस चारू आणि मेघना दोघींनाही घेऊन जातात. इकडे नंतर दादा नीरजरावांना म्हणतात, नीरजराव, तुम्ही खूप धीराचे आहात, म्हणून स्वतःच्या मनावर दगड ठेवून तुम्ही हे पाऊल उचलत. मला पूर्ण खात्री आहे, जेव्हा तुमच्या आई जेलमधून बाहेर येतील ना, तेव्हा त्या फक्त तुमच्या सुखाचा विचार करणाऱ्या तुमच्या आई असतील. विश्वास ठेवा माझ्यावर. बाप्पाने विघ्न दूर केले. आता लाली आत्याही लगेच तिची घोर चूक सुधारण्याची ठरवते. ती दादांना म्हणते, दादा, मी केलेली पण चूक मला सुधारायची आहे. आता आधी मी भानावर नव्हते, पण आता आलीये भानावर. असे म्हणून लाली आत्या ओवी आणि श्रीनूचा हात पकडते आणि त्यांना गणपती बाप्पा समोर नेते आणि म्हणते, आज मी गणपती बाप्पाच्या साक्षीने ओवी, तुला मी माझी सून मानते. लाली आत्याच्या या बोलण्याने सर्वांनाच फार आनंद होतो आणि श्रीनू आणि ओवी तर खूपच खुश झालेले असतात. सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात. लाली आत्या आता ओवी आणि श्रीनूचा हात एकमेकांच्या हातात देते आणि दोघांनाही मायेने प्रेमाने जवळ घेते आणि नंतर सगळेच गणपती बाप्पाचा जय जयकार करतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. घरातले वातावरण खूप आनंदी झालेले असते. त्यानंतर डायरेक्ट 1 वर्षानंतरचे दाखवले आहे. निशीला बाळ झालेले असते. गुंडस लक्ष्मीचे आगमन झालेले असते घरी. ओवीचे बाबा तिचे लाड करत असतात. नीरजही जवळच असतो. ओवीचे बाबा म्हणतात, आमचं बाळ कोणासारखं दिसतंय? निशीसारखं की नीरज सारखं? गोड आहे ना, मग निशीसारखंच दिसतंय. बाकी सगळे इकडे फोटो काढण्यात बिझी असतात. नीरजराव म्हणतात, चला चला चला, आपण एक सर्वांचा फॅमिली फोटो घेऊयात. डुकू, जा पटकन नवरा नवरीला म्हणजेच श्रीनू ओवीला बोलवून आण. ओवी आणि श्रीनू येतात. सगळेच त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करतात. सगळेच आता फोटो काढण्यासाठी आपापली पोझिशन घेत असतात. पण नंतर लक्षात येते, या सगळ्यांमध्ये उमाताईच नाहीत, म्हणून मंजूताई त्यांना बोलवायला येते. पण उमाताई अंगणात बसून पदराला मारलेली गाठ पाहत स्वतःशीच बोलत असतात.
संध्या, या घरातून पाऊल टाकून जेव्हा मी तुझ्याकडे आले ना, तेव्हा मी त्यांना वचन दिलं होतं की परदेशातून येताना मी आठवण सुद्धा माघारी आणणार नाही. पण तू मात्र तुझा जीवच माझ्या हाती सोपवलास. सगळ्यांचा विरोधपत करून मी ओवीला घरात घेतलं, पण आज त्याच ओवीनं सगळ्यांना जीव लावलाय. तुला वाटत होतं ना ओवीने इथली संस्कृती, इथली परंपरा शिकायला हवी. आता ती फक्त हे शिकलेच नाही तर त्याचा एक भाग झालीये. 7 समुद्रापलीकडे असलेली आपली ओवी खोतांच्या घरात खोतांच्या लेकीची सून म्हणून येणार आहे. आज ओवीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. पण आज हे सुख पाहण्यासाठी संध्या तूच इथे नाहीये याचीच खंत वाटते मला. तूच. उमाताईंना संध्याची गोड हाक ऐकू येते. उमाताई. आणि उमाताई पाहतात तोच काय, त्यांना समोर संध्या दिसते. त्या एकमेकींशी मनसोक्त गप्पा मारतात. संध्या उमाताईला म्हणते, उमाताई, या आनंदा दिवशी कसली ग खंत? उमाताई, तू आठवण काढलीस ना माझी, हे बघ मी आले तुझ्या समोर आहे. त्यावर उमाताई म्हणतात, तुझी आठवण काढली नाही ना, असा एकही दिवस गेला नाही माझा. तू मला एकटीला टाकून गेलीस. त्यावर संध्या म्हणते, मी कुठे गेले? आणि उमाताईच्या पदराची गाठ दाखवत संध्या म्हणते, मी तर इथेच आहे तुझ्यासोबत आणि कायम तुझ्यासोबतच असेल. तोच उमाताई संध्याचा घट्ट कान पकडतात आणि म्हणतात, आणि मला सोडून कधी जायचं पण नाही हं. पुढे त्या संध्याला म्हणतात, तुला माहिती आहे आज ओवीचं लग्न आहे. सकाळपासूनच मला वाटत होतं लेकीला तुझा आशीर्वाद मिळावा, तुझ्या डोळ्यांनी तुला हे लग्न बघता यावं. त्यावर संध्या म्हणते, अगं मी इथेच आहे आणि ओवीपासून तर मी कधी दूर गेलेच नाही. खरं सांगू ताई, तू तिची आई झालीस, जशी माझी झाली होतीस ना अगदी तशीच. मला जितकं प्रेम दिलंस ना तितकंच प्रेम आज ओवीला सुद्धा करतेस तू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त तूच नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाने तिला आपलंसं केलंय. मला जेव्हा माझ्या आजारपणाबद्दल कळलं ना तेव्हा सगळ्यात पहिला विचार माझ्या ओवीचा आला. माझ्यानंतर माझी पोरी काय होईल? ती एकटी पडेल. माझ्यानंतर तिला आईची माया कोण करेल? असे अनेक प्रश्न असायचे डोक्यात. तेव्हा मला ना तुझी खूप आठवण येत होती, सतत तुझे विचार येत होते. पण 7 समुद्रापलीकडेही तू माझी ऐकलीस आणि तू धावत धावत मला शोधत आलीस. माझ्या ओवीला तुझ्या पोटीशी धरलंस, तिची आई झालीस. अगं मला तर वाटतं की माझ्यापेक्षा तूच जास्त तिला माया लावलीस आणि आज तिची पाठवणी करते आहे. खरंच उमा, माझी ओवी ना खूप नशीबवान आहे. लग्न करून सुद्धा ती इथेच याच घरात राहणार आहे तुझ्या बरोबर. पुढे उमाताई म्हणतात, मी तुला शब्द देते ओवीची मी सगळी हौस करेन, आत्ताच नाही तर लग्नानंतर सुद्धा. त्यावर संध्या म्हणते, काय ग ताई, ते काही सांगायला हवं का? जशी तू माझ्या मागे उभे होतीस ना तशीच तू ओवीच्याही पाठीमागे खंबीरपणे उभा राहशील. त्यावर उमाताई म्हणतात, मी ओवीला कधीच अंतर देणार नाही. का माहीत नाही, पण तिने आमच्यासाठी खूप केलंय. आमची विस्कटलेली कुटुंबाची घडी पुन्हा एकत्र बसवली. तिने प्रेमाने सगळ्यांची मनं जिंकलेत. खूप गुणाची पोर आहे ग. त्यावर संध्या म्हणते, नाही ग उमाताई, ही सगळी ना तुझ्या आणि दादांच्या संस्कारांची पुण्याई आहे, बाकी काही नाही. पुढे उमाताई म्हणतात, संध्या, मी तुला वचन देते, इथून पुढे जे काही करेन ना ते सारं काही तिच्यासाठी. पुढे संध्या विचारते, निशीला पण बाळ झाले ना ग? त्यावर उमाताई म्हणतात, हो, घरात लक्ष्मी आलीये आणि संध्या तिचं नाव ठेवलंय. संध्या, तुझी खूप इच्छा होती ना नांदिवलीत परत यायची. आपल्या नातीच्या रूपाने तू पुन्हा इथे आलीये आपल्या घरात नांदिवलीत. संध्या म्हणते, ताई, तू आयुष्यभर फक्त माझ्यासाठीच जगलीस आणि अजूनही तू माझाच विचार करतेस. आधी मी, मग माझी लेक आणि आता माझं नाव घेऊन या घरात आलेली निशीची लेक. ताई, तू खूप करतेस ग. त्यावर उमाताई म्हणतात, उमाचं सारं आयुष्य संध्यासाठी. तोच तिथे मंजुता येतात. त्या विचारतात, उमाताई, अहो कोणाशी बोलताय? उमाताई सांगणारच की मी संध्याशी बोलते. तोच संध्या तिथून गायब झालेली असते. आता मंजुताईंच्या मागे मागे दादाही येतात उमाताईंना बोलवण्यासाठी. मंजुताई परत एकदा त्यांना विचारतात, उमाताई, अहो कोणाशी बोलताय तुम्ही? आज चला, सगळेजण वाट बघतायत तुमचे फोटो काढण्यासाठी. आता हे तिघेही आज जातात. आता सगळेच फोटो काढायला पोझिशन घेत असतात. कोण कुठे उभे थांबणार, मी इथे, तू तिथे थांब, असे चालू असते. सगळेच खूप आनंदात असतात. ओवी खूप खुश असते. तोच संध्या तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते. ओवीलाही तो स्पर्श जाणवतो, पण कोणीच दिसत नाही. ती थोडी अस्वस्थ होते आणि इकडे तिकडे पाहू लागते. तोच उमाताई ओवीकडे पाहतात, त्या तिच्या जवळ येतात आणि मायेने प्रेमाने तिचा हात घट्ट पकडतात आणि शेवटी सगळेच मस्त फॅमिली फोटो काढतात. ओवी आणि श्रेणूचे धूमधडाक्यात लग्न होते आणि इथेच मालिकेचा शेवट होतो. प्रेक्षको, कसा वाटला आजचा एपिसोड? असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.